नाही, ते अंबादास दानवेंनी जे आरोप केलेले आहेत ते पूर्णपणे चुकीचे आहेत. मी तो व्हिडिओवर पाहिलेला आहे. महेंद्र दलवींनी असं कोणत्याही त्या ठिकाणी चुकीचं कृत्य केलेलं नाही आहे. तरीसुद्धा त्यांना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचं काम अंबादास दानवेंच्या थ्रू अजून रायगडचे कोणी असतील ते सगळे त्या ठिकाणी करत आहेत असं आम्हाला त्या ठिकाणी वाटतं. महेंद्र दलवींनी सांगितलेलं आहे की त्यांना ओपन चॅलेंज केलं आहे की तुम्ही याचं सत्य पडताळून पहा. सत्य असेल तर जनतेसमोर येऊ द्या. हा प्रश्न पण आहे, कुणी दिला, कोण एवढं तुमचे जवळचे सहकारी आहेत जे त्यांना दानवेंना हा व्हिडिओ पुरवतायत, हा पण प्रश्न उपस्थित होता. मी सांगितलं की आता ज्या पद्धतीचं राज्यामध्ये सरकार आहे, ज्या वेळेस आम्ही शिवसेनेने उठाव केला त्या उठावामध्ये महत्वाची भूमिका शिंदे साहेबांच्या बरोबर आम्ही 50 आमदारांनी घेतलेली होती आणि त्यानंतर जे राष्ट्रवादी सत्तेमध्ये बरोबर आलेले आहेत आणि घरचा भेदी होऊन बसलेला आहे. आणि त्यामुळे हे जी काही किनार जी आहे अंबादास दानवेंनी, ही माझ्या मते त्या ठिकाणी रायगडचे सुनील तटकरे आणि अंबादास दानवे हे एकत्रपणे येऊन हे केलेलं कृत्य असावं. तर हे मोठं विधान आहे महायुतीतल्याच नेत्यावरती टीका आरोप करताय त्यांच्यावर. होय, नक्कीच, कारण हे असे कृत्य त्यांच्याकडनंच चालू आहेत. आम्ही तर प्रामाणिकपणे महायुतीचा धर्म त्याचं पालन करत आहोत. पण अंबादास दानवे, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की अंबादास दानवे मला माहिती आहे की कसं ब्लॅकमेलर आहे आणि त्यांनी आतापर्यंत तेच करत औरंगाबादवरून जे इथं त्यांचं काय तसं पाहिलं तर राजकीय त्यांच्याकडे आहे. परंतु हे जाणीवपूर्वक त्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे की सुनील तटकरे, आता तुम्ही नगरपालिकेच्या असणारी युती आपण पाहिल्या, राज्यामध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टी, आरपीआयची अलायन्स या ठिकाणी असताना सुद्धा माझ्या मतदारसंघामध्ये उबाटाबरोबर सुनील तटकरेंनी युती केली. त्यांचे साटेलोटे कोणाशीही ते जॉईंट होतात. त्यामुळे कदाचित ह्या गोष्टीला सुद्धा अंबादास दानवेला बरोबर घेऊन जाणीवपूर्वक शिवसेनेच्या आमदारांना बदनाम करण्याचं काम हे सुनील तटकरेच करत असणार. पण डॅमेज केलं जातंय का रायगडमध्ये? बघा, आम्ही प्रेशर टेक्निक्सला काय घाबरत नाही त्या गोष्टी, आम्ही सामोरं जात असतो. आदित्य ठाकरेंनी एक दावा केलाय की 22 आमदार हे फुटीच्या उंबरठ्यावर आहेत आणि उपकॅप्टन म्हणून उदय सामंत यांचं नाव घेतलंय. बघा, आम्ही सगळे आमदार शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून आम्ही काम करत आहोत आणि शिंदे साहेब एक असं नेतृत्व आम्हाला लाभलेलं आहे की आज शिवसेनेमध्ये काम करत असताना आम्हाला फार अभिमान वाटत आहे की आमचं नेतृत्व शिंदे साहेब करत आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे जरी काय त्या गोष्टीच्या वळगानं करत असल्या, त्यांनी त्यांचे आमदार आता आलेत राहिलेत ते त्यांनी सांभाळावं.